नमस्कार. काय म्हणता? हात कसे? कुठे चाललात? तुम्हाला असं वाटत असेल की महाराष्ट्रातली वेगवेगळ्या मराठी भाषेत का बोलतेय? आज आपण अशाच ठिकाणी आलोय जिथे एका छताखाली महाराष्ट्रात काय काय खायला मिळतं, महाराष्ट्रातले लोक काय पद्धतीचे कपडे घालतात, महाराष्ट्रातले लोक कशा पद्धतीने जगतात, त्यांची जीवनशैली, त्यांचं खाणं पिणं, त्यांची संस्कृती तुम्हाला सगळंच कळणार आहे एका छताखाली. त्या छताचं नाव आहे महालक्ष्मी सरस. उमेद अभियानाअंतर्गत महालक्ष्मी सरस हे प्रदर्शन 7 जानेवारी पर्यंत बीकेसी ग्राउंड अर्थात मुंबई इथे भरवलं आहे. चला तर बघूया महालक्ष्मी सरसची मजा काय आहे आणि त्या पोतडीत तुमच्या आणि माझ्यासाठी काय काय मिळणार आहे. भरपूर शॉपिंग तर करणारच, पण उत्तम खाद्य संस्कृती सुद्धा आणि ती महाराष्ट्रातली आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुरू करूया आजचा हा आपला दौरा. नमस्कार, मी भार्गवी चिरमुले. महालक्ष्मी सरसला मी आले आणि त्या निमित्ताने एका उमेद, नुसते उपक्रम नाही तर उमेद ज्या माणसामध्ये आहे आणि जी महालक्ष्मी सरसची जान आहे अशा एका व्यक्तीला भेटायला मी घेऊन आले. भेटूया त्या व्यक्तीला आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांच्याविषयी आणि या उपक्रमाविषयी. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. तुम्ही प्लीज स्वतःला इंट्रोड्यूस करून द्या. माझं नाव धन्वंत माळी. मी अवर सचिव म्हणून या अभियानामध्ये मागील 2 वर्षापासून काम करतो. हे अभियान म्हणजे या अभियानाला मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय रुचे जयवंशी सर आणि अतिरिक्त संचालक माननीय परमेश्वर राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे ग्रामविकास विभागाचे जे प्रधान सचिव आहेत एकनाथजी ढवले साहेब आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनानं हे ग्रामीण विकासासाठीचं चालणारं अभियान आहे. तुम्ही म्हणजे पाहता की महालक्ष्मी सरस यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बचत गटाच्या आलेल्या महिला आपल्या ग्रामीण भागातले प्रॉडक्ट घेऊन आलेल्या दिसतात. परंतु हे अभियान मागील 10 वर्षापासून सुरू आहे आणि या पातळीवर म्हणजे हे शिखर आहे. एकदम या मुंबईमध्ये येऊन वस्तू विकायला ताई आलेल्या नाहीयेत. तर 10 वर्षापासून आम्ही त्यांना घरातून बाहेर काढलं. ते कसं करता सांगा, म्हणजे उमेद अभियानाविषयी आम्हाला सांगा. उमेद अभियानाविषयी ताई म्हणजे सांगायचं म्हटलं तर आम्ही पहिल्यांदा काय करतो, प्रत्येक गावामध्ये ज्या घरामधील महिला आहेत त्या महिलांच्या घरोघरी भेटी दिल्या जातात. आमचे कर्मचारी असतात, CRP ताई वगैरे म्हणतो, त्या घरोघरी जातात आणि या महिलांना समजावून सांगतात की तुम्ही एकत्र या, एकत्र येऊन गट बनवा, तुमचा सेल्फ हेल्प ग्रुप स्वयंसहायता गट बनवा आणि स्वयंसहायता गटामध्ये दर महिन्याला बैठका घ्या. दशसूत्री सांगतो आम्ही, त्या दशसूत्रीचं पालन करा. मग त्या ताई विचारतात असं केल्याने आम्हाला काय मिळणार. आम्ही सांगतो की तुम्ही जर व्यवस्थितपणे गटात आलात तर आम्ही तुम्हाला बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देऊ आणि मग तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय तयार करा. मग कुणी शिलाई मशीन घेतं, कुणी पापडाची मशीन घेतं, लोणचं, हे तर रुटीन महिलांचे आहेत. आमचा प्रयत्न असतो की ठीक आहे ना, आपण पारंपरिक वर्षानुवर्षे हे करत आलो, त्याच्या पुढे आणखी काय करता येईल का. तर तुम्हाला आता इथं पाहायला मिळेल म्हणजे मधाचा व्यवसाय करणाऱ्या ताई दिसतील, कपड्याचा व्यवसाय करणाऱ्या ताई दिसतील, एकदम इनोव्हेटिव्ह कल्पना करणाऱ्या. जेव्हा आम्ही ह्यांना गटामध्ये आणतो आणि बँकेकडून त्यांना आम्ही कर्ज उपलब्ध करून देतो तेव्हा त्या आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. मग पुढे प्रश्न येतो की ह्या तयार झालेल्या मालाला मार्केट कसं मिळवणार. मग त्यासाठी हा महालक्ष्मी सरसचा प्लॅटफॉर्म आहे. इथं आम्ही त्या महिलांनी तयार केलेली उत्पादनं, त्यांचे स्टॉल्स इथे लावतो आणि मग मुंबईकरांना, म्हणजे आता मुंबईत आहे म्हणून मुंबईकरांना आवाहन करतो, आपल्या मार्फत आवाहन करतो, शासनामार्फत आवाहन करतो, वर्तमानपत्रातून की आपण या ठिकाणी या, पहा आणि हे जे मूळचे महाराष्ट्रीयन पदार्थ, अस्सल पदार्थ, इंडिजिनियस पदार्थ आहेत त्याचा अनुभव घ्या आणि यांची खरेदी करा. आणि मग हे नाव कसं ठरलं महालक्ष्मी सरस? महालक्ष्मी सरस म्हणजे महालक्ष्मी म्हणजे हे अभियानच आहे आपल्या म्हणजे महिलांचं अभियान आहे आणि प्रत्येक महिला म्हणजे आपण असं म्हणतो की ती लक्ष्मी आहे. म्हणजे घरामध्ये जेव्हा स्त्री येते तेव्हा लक्ष्मी आली असं म्हणतो. मग आता ती जी लक्ष्मी आहे त्या महालक्ष्मी, तीच लक्ष्मी म्हणजे ती महालक्ष्मी. आणि सरस, सरस हे आमचं नॅशनल लेवलवर प्रत्येक स्टेटमध्ये हे सरस घडतं, पण महाराष्ट्रामध्ये आपण त्याला महालक्ष्मी नाव दिलं कारण ते लक्ष्मीसाठीचं जे अभियान आहे. मला असं वाटतं सर, महालक्ष्मी सरस हे मुंबईत होतं, हे महाराष्ट्रातलं महालक्ष्मी सरस आहे. पण असं महालक्ष्मी सरस घेऊन आपण प्रत्येक राज्यामध्ये जायला हवं, कारण ही शेवटी विचारांचीच नाही तर मला असं वाटतं खाद्य संस्कृती असेल किंवा कला संस्कृती असेल, ही शेवटी देवाणघेवाण आहे आणि तरच ती संस्कृती जगते आणि पुढे जाते. पण मला असं वाटतं तुम्ही एवढं अभियान 10 वर्ष चालवताय, असं अनेक वर्ष चालव आणि देव करो सगळ्यांची तब्येत चांगली राहून आपण अनेक वर्ष या महालक्ष्मी सरसला येऊ. आता मला खूप एक्साइटमेंट आहे की मला इथे जेवायला काय मिळणार आहे आणि आज मी शॉपिंग काय करणार. निश्चित. सो थँक्यू सो मच सर. आणि वेगवेगळ्या माझ्या मैत्रिणी मला भेटतील आणि मी नक्कीच शॉपिंग करून जाईल आणि पुढच्या वर्षी फक्त महाराष्ट्रात नाही आपण अनेक ठिकाणी भेटू असं वचन द्या. ओके ओके, काय हरकत नाही. थँक्यू. नमस्कार. 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 पहिलाच स्टॉल माझ्यासाठी हा असावा.
मी शाकाहारी आहे म्हणून मी म्हणा. मला सोलकढी देऊन राहिला. नक्की 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 नक्की. तुमची स्पेशालिटी काय आहे सांगा आम्हाला. कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा आहे. पण तो पण नॉनव्हेजचा असतो ना. ओके, तांबडा पांढरा रस्सा आणि चिकन मटन आणि फिश आहे. थाळी आहे. वा 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 वा. नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. सोलकढी घ्यायला येते आणि ती बनवते मध्ये. नक्की. आरामात 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 आम्ही सगळ्याच बघून येतो मग करतो. येणार गव्हाची खीर घेणार घेणार. मग जेवायचं मला, हेच खाणार आहे मी शाकाहारी आहे. असू दे. तर थांबा, त्याचा फूड खायचाय, फोटो मला काढणार मी फोटो नंतर. ही आहे गव्हाची खीर बरोबर. हे आहे थालीपीठ, कांदा भजी. हा काय ठेचा, दही आणि हा खपली गहू. थँक्यू. तेव्हा मी खायला नंतर येते. हा, मला हे आणि हे दोन्ही ठेवा, मी खाणार. म्हणजे काय असतं. गुळ घातलाय. अच्छा, इथे आहे आपल्यासाठी गुळाची कुल्फी. कुठला आली आहे. पुणेरी गुळाची कुल्फी. पण जेवल्यावर खाणार आहे. थँक्यू. खाणार परत चिकन मटन पुरण्याचं थालीपीठ आहे. भेंडीची भाजी आहे. ती छान मांडलंय ना. मी शाकाहारी आहे हो, मग मी तिकडे जाते. हा, पण तुम्ही आलायत कुठून. बीडहून आला. परळी वैजनाथ. हा, भरली वांगी, भरली भेंडी, वांग्याचं भरीत. पण तुम्ही दोघी बीडहून आलाय. पण नाही, बीडहून आलायत ना दोघी. काहीच माहिती नाही मला. मी शाकाहारी आहे. हे मासवडी आहे. ती आम्ही व्हेजिटेरियन लोक नॉनव्हेज म्हणून खाऊ शकतो. येतो आम्ही. नमस्कार नमस्कार. काय आहे हे. तुम्ही कुठून आलाय. सोलापूर. ओ, पिठलं पण आहे. कसली भाकरी आहे. ज्वारीची भाकरी. थँक्यू थँक्यू. येणार एक एक फिरून येते मग करते. वा वा वा. नमस्कार. बाजरीची भाकरी. बाजरीची भाकरी भरीत, ठेचा आणि कांदा. वा. कुठून आलात. आम्ही पुण्यावरून. अच्छा, पुण्याहून. जवळच आलाय तुम्ही. आले आले, आम्ही चक्कर मारून येतो नक्की. थँक्यू. छान. घेवर घेवर है ना वो. घेवर है ये. कस्ता कचौरी. प्याज कचौरी है, मूंग दाल कचौरी है, मिर्ची बड़ा है, चूरमा लड्डू है. आप आए कहाँ से हो. राजस्थान. राजस्थान. वा. आपण महालक्ष्मी सरस मध्ये आपल्या राजस्थान मित्रमैत्रिणींनाही भेटणार आहोत आणि मिरची बघून खायची खूप इच्छा झालेली आहे. वा वा वा. दाल बाटी भी है. दाल बाटी चूरमा भी है. अच्छा. दही बड़े भी है, पापड़ी चाट भी है. अच्छा, ये स्प्रिंग पोटैटोज है. ये क्या बना रहे हो आप. हे हांडवा. अंडवा बना रहे हो. आप कहाँ से आए हो. गुजरात, अहमदाबाद. अहमदाबाद. यावर्षी आपल्याकडे बाहेरचे स्टॉल पण आहेत. पहिल्यांदाच आपण यावर्षी महाराष्ट्र बाहेरच्या खाद्य संस्कृतीचे प्रकार बघायला मिळणार. मांडे. नमस्कार. मांडे कुठे बनवताय. छोटा मांडा आहे पण तो मोठा नाहीये. कधी बनवणार. माझ्यासाठी एक बनवा ना. मला शूट करायचं आहे. कधी किती वेळ लागेल. मला बनवाल तेव्हा सांगाल. मला बनवतील तेव्हा सांगा. मला मांडा शूट करायचा आहे. हा, मांडा खायला. पुरणपोळी घरी आई पण करते हो. कुठून आलात तुम्ही. अकोला. आणि हे काय आहे. ही कळण आहे.
ही एक कळणाची भाकरी. हे धान्य कशापासून बनतं? हा. उडीद आणि ज्वारी मिक्स. मी खाणार आहे कळणाची भाकरी. ठेचा. आणि हे काय आहे? पातोडीची हे आहे, पातोडी रश्श्यासोबत खायची. अच्छा, पातोडी सोबत खायचे. तर मला मांडा बनवाल तेव्हा सांगाल. हाय 15-20 मिनिटं. पण ह्यांच्याकडे निरोप द्याल. येते मी बघायला. नमस्कार. इथे आपल्याला नागपुरी सावजी आपण जे ऐकलंय ते बघायला मिळणार. हे सावजी का? सावजी भरलेली वांगी, हा भरीत हा. वांग्याचं, सुकं मटण, चिकन आहे, सुकं मटण आहे, कलेजी होत आहे, अंडा करी, सावजी. सगळं सावजीच्या मसाल्यामध्ये. अच्छा, मसाला सावजीचा वापरला. आपण नागपूरहून आला? नागपूरचं सावजी. हो 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 सगळं. अच्छा अच्छा. नमस्कार नमस्कार नमस्कार. वा वा वा. आणि हे पण आहे आमच्याकडे लंब्या रोड म्हणतात, लांब रोटी. म्हणजे काय असते? मटक्यावर नाही का आपली काय म्हणतात त्याला ती रुमाली रोटी सारखी असते. पण ती कशाची असते? हा, गव्हाच्या प्युअर गव्हाच्या पीठ. गव्हाच्या पिठाची असते. ती कधी करणार आहात? आता हे झाले की ते मग आम्ही येतो, ते शूट करायला येतो. नक्की येतो. चालेल. ओके, थँक्यू. एक फक्त करून घेते मग काढते फोटो. नमस्कार. ही पाटवडी नाही काय? दाळबाटी चूरमा आहे. ओ, आपण कुठनं आलाय? आम्ही संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. म्हणजे औरंगाबादच्या पूर्वीचा औरंगाबाद, आता ते संभाजीनगर. ग्रामीण भागातले. हा, पण कुठला भाग? म्हणजे दुधड म्हणून आहे तिथं. म्हणजे संभाजीनगरच्या पुढे दुधड. जालन्याच्या आधी संभाजी. तिथे काय स्पेशालिटी आहे तिकडे? स्पेशालिटी भरीत आणि भाकर, भरलेली वांगी, चणा भाजी. काळी तुरडा म्हणजे काय असते? ऑर्गॅनिक आहे? ऑर्गॅनिक असते ते. पूर्ण ऑर्गॅनिक आहे मॅडम. ही ज्वारी आहे नाही बाजरी आहे? ही बाजरी आहे. गहू आहे. गहू कसे साधे आपले? कुठले गहू आहेत? अजितचे अजित. ती आहे आपले घर. थँक्यू. येते मी. धपाट्याचा. नमस्कार. कुठून आलात आपण? जालना. जालना. ह्या जालन्याहून आले. तिकडे धपाटे मिळतात. म्हणजे जी पाठीत मारायचे असतात ते नाही, खायचे धपाटे असतात ते. हुरड्याचं आहे मॅडम हे पीठ. हा, हुरड्याचं नंतर घेऊन जाणार आहे मी. हुरड्याचं पीठ त्याच्यापासूनच हे तयार केलेले. हा. खाणार खाणार. मी येणार. मी धपाटाच खाणार. मी पोळी खात नाही. मी तुमचंच खायला येणार. डोंट वरी. धपाटे खाणार. थँक्यू. नमस्कार नमस्कार नमस्कार. पुरणपोळी. पुरणपोळी, झुणका भाकरी, हम्म, थालीपीठ, हम्म, पकोडे, हम्म. साधं जेवण, वांग्याची भाजी आहे. वांग्याची भाजी आपण आलायत कुठून? आणि वर्धेवरून. वर्ध्यात ना आला. नमस्कार 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 नमस्कार. मग स्पेशालिटी काय? थँक्यू. तुमची स्पेशालिटी काय? स्पेशलिस्ट स्पेशल आणि खवापोळी स्पेशल आहे. खवापोळी. आणि झुणका भाकर मॅडम. हा, झुणका भाकर तर आपण सगळेच खातो आता. पण आणि ह्याची आमचं नाचणीचं बिस्किट आहे. सोबत बेकरी आणि नाचणी आणि बाजरीपासून बिस्किट बनवतात. ओ, आणि अतिशय पौष्टिक आहे लहान मुलांसाठी. नाचणीची बिस्किट्स आहेत. नाचणीचं बिस्किट आणि लहान मुलाचं वजन त्याचं वजन वाढण्याच्या मधला त्यानंतर येते. जेवणारच आहे. हा, खाते ना आपण. आम्ही खातो खातो. नाही पण याच्यात लोक खात नाही, मुलं खात नाहीत. हा, मग बिस्किटच्या माध्यमातून त्याचे पण मैदा नाही पूर्णपणे मैदा. नाही, मैदा काहीच नाही. आणि प्युअर गाईच्या तुपातून केलेले आहे. क्या बात. बाजरीचं आणि नाचणीचं करून बघा. करणार करणार. थांबा ना, शूट करून होते. बसले खायला की सगळं खाणार. मुलांसाठी उपयुक्त आहे. बाकीचे जे मैद्याची बिस्किट आहे ना त्यांच्या पोटाला म्हणजे सहन होत नाही, तर हे पौष्टिक आहे. पण मग गाईच्या तुपात आणि बाजरी किंवा नाचणी त्याच्यात मैदा वापरलाच नाही. मैद्याचा कशाच वापर नाही आहे आणि नाचणीचे आहे. आणि आमच्या बेकरीमध्ये पाव पण तयार होतात. मार्केटमध्ये नेहमी घेतात. आमच्या वीसमेला तिथे पाव आणि ब्रेड तयार करतात. हे सगळं जालन्याला? नाही नाही, वर्ध्याला ना. वर्ध्याला. हा, वर्ध्याला. हा, तालुका आहे आमचा. बरोबर. हा, आणि नाचगावमध्ये आम्ही 20 मेला इथे काम करतो. 20 मेला आणि डोनेट पाव आणि 35 प्रकारचे आम्ही प्रोडक्ट इथे तयार चल लवकर मला वर्ध्याला बोलवा, मी येते खायला. या मॅडम. चला, थँक्यू थँक्यू. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. पण आम्ही फिरून येते मग बनवा. आतापासून मऊ पडेल ना, बाकी काय नाही. आपल्याकडे काय काय आहे? दही धपाटे, ओली मटकी भेळ आहे. अरे वा वा वा. खाणार खाणार. आपण कुठून आलाय? सोलापूर. ओके.
आले घेऊन येतो आम्ही. या ना या, त्यांना एक फोटो काढायचा. नमस्कार. आपण कुठून आलाय? आपण कुठून आलाय? लातूर. धपाटे आणि दही धपाटा आहे, मिक्स व्हेज आहे, हम्म. कांदे बँगन वगैरे सर्व मसाल्याची मिक्स आहे. हे ताक, हे मठ्ठा. आंबील आंबील आहे. आपण नाचणीचं आहे का ताकाचं आहे? त्यामध्ये ज्वारीच पीठ. ज्वारीचं आंबील आहे. नाही नाही घेणार, मी घेऊन जाणार, मी घेऊन जाणार. हे हा नुसता मठ्ठा नाहीये, हे लातूरून आलेत सरस्वती महिला स्वसहाय्यता समूह. यांनी ज्वारीचं आंबील आणलंय. आतापर्यंत मी नाचणीचं आंबील ऐकलं होतं, पण हे ज्वारीचं आंबील आहे आणि हे ज्वारीचं आंबील मी नक्की टेस्ट करणार आहे, कारण ज्वारी, थंडावा आणि ताक ह्याचं ते उत्तम कॉम्बिनेशन आहे. आपण हे नक्की ट्राय करूया. आम्ही येतो, सांगतो. कसली भाजी प्लीज? भजी कसली? वेळा मसाला पूर्ण मिक्स भाजी असते. हा वेळा मसाला हे लातूरमध्ये फेमस आहे. अच्छा. प्रत्येक जण म्हणजे शेतामध्ये करतात. हा म्हणजे भोगीच्या भाजी सारखी, भोगीच्या भाजी. भोगीच्या भाजी सारखी. येते की नक्की टेस्ट करते. नमस्कार. शेवभाजी खायला मिळणार आहे. हा जळगावचा स्टॉल आहे. जळगाव म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येतं तर शेवभाजी. आपल्याला इथे शेवभाजी खायला मिळणार आहे आणि भाकरी तर होतेच आहे. प्लीज भाकरी बघा. वांगी पण येते. हो नक्की. हे पापडी नाचणीचे पापड आहेत. नाचणीचे पापड. ये कोण काढतोय फोटो? अजून फिरतोय, नंतर खातो आम्ही. यावर्षी आपल्याला अनेक स्टॉल मध्ये कळणाची भाकरी मिळते. कळण म्हणजे उडीद आणि ज्वारी एकत्र करून मीठ घालून त्याची भाकरी केली जाते. ती अतिशय हेल्दी भाकरी असते आणि ती आपल्याला बरेच ठिकाणी मिळणार आहे. शोधणार आहे मी कळणाचं पीठ कुठे मिळतंय का. त्याआधी भेटूया या स्टॉलवरच्या माझ्या मैत्रिणींना. नमस्कार. कुठून आलाय? आम्ही सौंदाण्याहून मॅडम, धुळे. धुळेत ना. कळणाची भाकरी आहे आपल्याकडे. पण मग याचं पीठ मिळतं का आपल्याला करावं लागतं? आपल्याला तयार करावं लागतं. उडीद आणि ज्वारी, ज्वारी आणि किंवा दादर या तांदूळ. टाकण्यात ना, तांदूळ नाही, ज्वारी आणि दादर. दादर म्हणजे कुठलं धान्य असतं? ज्वारीपेक्षा दादर वेगळी असते, ती महाग असते, चांगली असते. हा ते एकत्र करून त्याच्यात उडीद टाकायचे आणि आपण दळून आणल्या का त्याच्यात बडीशेप, थोडंसं जिरं वगैरे हा सगळं एकत्र करून ते करायचं. आणि मीठ टाकून आपल्या चवीनुसार भाकर घालायची. ठेचा आहे, वांग्याचं भरीत आहे. ही काय कोथिंबीर वडी आहे? थँक्यू सो मच. थँक्यू. हो येतो नक्की येतो. नमस्कार. त्यांना घेऊ दे. आपल्याला काय काय धपाटे? हुरड्याचे, गावरान हुरडा, थालीपीठ, धपाटे, हे मेथी धपाटे, पालक, बाजरीची खरवडी. खरवडी आहे. ह्याची भाजी करतात का नाही तसेच खातात. तळून खायचे पापडासारखे? हा, आपण कुठून आलाय? बीडवरून आलो. बीड. सगळं गावरान आहे, घरचंच आहे. खाणार सेंद्रिय खतापासून केलेलं आणि धपाटे आहेत ना? धपाटे. हॅलो, आम्ही घेऊन. नमस्कार. कुठून आलाय आपण? नाशिक. नाशिकहून आलो. मग मिसळ नाही आणली नाशिकची? नाशिकची मिसळ इथे आपल्याला बघायला मिळेल. नाशिकची काळ्या मसाल्याची मिसळ असते, ती स्पेशालिटी आहे त्यांची. ओके. आणि अजून काय काय स्टॉलवर? आमच्याकडे पिठलं भाकरी आहे, त्यानंतर वांग्याचं भरीत आहे, भरलेली वांगी आहे आणि नाशिकची म्हणजे आपली मिसळ पाव तर आहेच, त्याबरोबर शेवभाजी पण आहे. आता शेवभाजी पण ठेवली आणि तसेच पाणीपुरी पण आहे. अरे वा. गल्लीमध्ये म्हणजे पाणीपुरी चाट मध्ये आमची नाशिकची. हा नक्की चक्कर मारून येते आणि मग घेते. नक्की. थँक्यू सो मच. येणार ना, आम्ही सगळं शूट करतोय आणि मग खाणार. न पकडू. ठीक आहे. रवा लाडू आहे खोबऱ्याचा. कुठनं आलात आपण? परभणी. ओ, खोबरं आणि साखर.
इंटरेस्टिंग. आणि हे नाचणीचे आहेत का? आणि हे काय आहे? म्हणजे याची खीर करतात ते. ते आता सडवून धान्य करतात त्याचं. अच्छा, इंटरेस्टिंग दिसत आहे ते. खाऊया. कसले? खोबऱ्याचे लाडू. नमस्कार. नमस्कार. आपण कुठून? परभणी. परभणी. गव्हाची खीर. खपली गव्हाची. दही, धपाटे, बेसन. थँक्यू. येतो आम्ही. मासवडी. मासवडी नावाचा एक प्रकार आपल्याला नाशिक, सिन्नर या भागामध्ये बघायला मिळतो. बघूया या मॅडम कुठून आल्या. नमस्कार. कुठून आलाय? राजगुरुनगर पुणे. करेक्ट, राजगुरुनगर. कारण मासवडी हा तिथलाच प्रकार आहे. हे काय आहे? वांग्याचं भरीत, अच्छा. कोथिंबीर वडी, हुलग्याची शेंगोळी, हुलग्याची शेंगोळी. वाव. ही खपली गव्हाची खीर, गावरान तुपातील बुंदी, हे पिठलं. पण मग आता शेंगोळ्याचं हे जे पीठ आहे ते कसलं आहे? हुलग्याचंच ना, उडदाचंच ना. हा हा हा. ही मासवडी, आणि त्याचा ही रस्सा. रस्सा, त्या बाजरीच्या भाकरी. आणि हे सगळं ऑर्गॅनिक आहे, स्वतःच्या शेतातील उत्पन्न काढलेलं. राजगुरुनगर मधलं. वा वा. मी राजगुरुनगरला बरेच वेळेला आले. माझी मैत्रीण राहते तिकडे. गाव आहे आमचं. अच्छा, कडूस ना. कडूस. मोहरी मिळते कडूसला. हो. बघा, माहितीये मला. आणि हे पण वांग्याचं भरीत, हे सगळं तिथे जत्रा असते ना देवाची कडूसला. हा, पांढरं मिळतात. बरोबर बरोबर. हा. हे सगळं मॅडम अगदी शेतकरी पद्धतीचं जेवण आहे. असं नाही का शहरात कसं थोडस चटपटीत वगैरे असं नाही. जशी चव असते तशी प्रॉपर. क्या बात आहे, क्या बात आहे. मी हे ह्याला शेंगोळ्या म्हणतात ना, हे मी नक्की ट्राय. पण याच्यावर खायचं भाकरी. भाकरी भात असं ना. मी खाणार आहे. मी लक्षात. आपला ह्याचा आहे, इंद्रायणी आहे. घरचं तांदळाचा पेर भात. कुठला भात? पेर. पेर भात. पेर में तांदूळ आहे का? पेर वेगळा. कुठल्या प्रकारचा तांदूळ आहे? इंद्रायणीच आहे. पण आणलं काय करतो अशी टोकतात गाळा हा चिखलात. हा. आणि हा कोरडेला पेरतात आम्ही पेरलेलं आहे. अच्छा, आणि ओके. नंतर त्याला पाणी. मी नक्की नक्की खायला येईल. थँक्यू. थँक्यू सो मच. येते. थँक्यू. ट्राय करायची का वडी? नाही नाही, मी मासवडी आणि ते हे शेंगोळ्या आणि खाणारच आहे 100%. एकदा शूटिंग करून येतो, मग आम्ही प्रत्येक स्टॉलवरच खाणारच. तिथे एक बोर्ड आहे. हा. बोर्ड आहे. गावरान तडका, व्हेज गावरान. मासवडी. तो माझाच आहे स्पेशल. अच्छा, तुमचाच येतो. आणि हो, स्पेशल मासवडी थाळी असते. खूप छान लागते माहिती आहे मला. येते मी नक्की. लुक ॲट दॅट. बघ, आम्हाला ते करताना शूट करायचंय. करू का आम्ही? करू. पाणीपुरीची पुरी वाटते ना. तवा आहे का पुरी आहे? हा, चला बोलूया. आता सगळ्यात इंटरेस्टिंग प्रकार जो मला महालक्ष्मी सरसला मासवडी आणि धपाट्यासारखा घेऊन येतो, ती म्हणजे मांडे किंवा खापराचे मांडे. आता ते बघा, त्या ताई करतायत. हा, तेव्हा घेऊ. तेव्हा ते आता हातावर उचलून त्या तिकडे नेते. तुला शूट करते. ती कठीण आहे नाही करणं. ती कठीण आहे हे करणं. मी हेच खायला येते दरवर्षी. बाकी मी काही करत नाही. मांडे, कुरड्याचं पीठ मी घेऊन जाते. हॅलो. तिथे पण मांडे होतात. वाशिंग. नमस्कार. नमस्कार. काय करताय मावशी? थालीपीठ बनवायचं आहे. हुरड्याचं पीठ टाकून राहिले. वा वा. हुरड्याचं पीठ हा. म्हणजे धपाट्यासारखं. हा. तर हुरड्याचं पीठ ते
बनवलेला आहे, सकाळी बनवलेला कालवण. आता हे कांद्याची पात टाकली, मेथीचे पानं, याच्यामध्ये थोडा तीळ टाकली, ओवा टाकली. आता हे पीठ टाकून कालवण. थालपीठ करणार. गरम गरम आम्हाला मिळतील का खायला? आपण कुठून आलाय? गडचिरोली. गडचिरोलीहून आलाय. आपल्याकडे काय काय आहे? मोहा पुरणपोळी म्हणजे काय असतं? अच्छा, मोहाची. हो, माहिती आहे मोहाचं फूल. याच्यापासून ही पावडर बनवली आहे, लड्डू पण बनवले मोहफुलाचे. याचा ह्या पिठाला कालवण बनवून पोळी बनवले का नाही अजून? बनवायची आहे मॅडम. कालवण तयार केली आहे. किती वेळ लागेल? Just टाकताय. आता आलाय परत पुढच्याला येईन तेव्हा खायला. मोहा अनेक वेळेला फक्त अपेय पाण्यासाठी वापरली जाते असं सांगितलं जातं, पण आपल्याला गडचिरोलीच्या आपल्या मैत्रिणींनी मोहापासून बनवलेले लाडू आहेत आणि मोहा घालून केलेली पुरणपोळी सुद्धा आहे. आता ती पुरणपोळी मला लवकरच चाखायला मिळेल, पण त्याआधी आपण या मैत्रिणींचं खूप मनापासून अभिनंदन करूया. कारण मोहा ही गोष्ट अनेक वेळेला दारूसाठी आणि याच्यासाठी वापरली जाते. त्याचा उपयोग आणि त्याचा औषधी गुण आपल्याला माहिती नसतो, तो तुम्ही सांगितला त्याबद्दल मनापासून काय. पेढा पण होता मॅडम, 188 नंबर पण मोहापासून बनवलेला पेढा पण आहे. पेढा लड्डू आहे, नाचणीचे 188. निघेना नाचणीचे लड्डू आहे, ज्वारीचे आहे, बाजराचे लड्डू आहे, परत मोहाचे लड्डू. निघेना. आंबाडीचे शरबत आहे. आंबाडीचं सरबत. बरं, ओके ओके. लोणचे आहे मॅडम, कटूचा लोणचं आहे, आंबाडीच्या पानांचा आहे, परत लिंबूचा आहे. सांग, आम्हाला भूक लागली, थांबा फोटो काढूया. या पटकन या. गोंदिया. नमस्कार, आपली काय स्पेशालिटी, काय करताय? दहीचा पाटा आहे, आलू कोंडे बनवत आहे. आलू आलू पोंडा. बरोबर, ओके ओके. आणि भरीत आहे वांग्याचा. आपण आलायत कुठून? गोंदियाहून. गोंदियाहून आपल्या या मैत्रिणी आल्यात. ह्या आलू बोंडा बनवणार आहेत, धपाटे आहेत, वांग्याचं भरीत आहे आणि मसाला फिंगर आहे मॅडम. मसाला फिंगर म्हणजे काय? ओ, मसाला फिंगर. अच्छा अच्छा. या, ये फोटो काढूया. नमस्कार 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 नमस्कार. आपण कुठून आलाय? नंदुरबार. काय काय आज खायला? वांग्याचं भरीत आणि हे काय? धपाटा, थालीपीठ आहे. अच्छा, क्या बात आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना. हॅलो, बोला. घेणार घेणार सगळं घेणार. नाही घेणार बघा, माझी पिढी गार होऊन जाईल, बाकी काही नाही ना. म्हणून आपण कुठून आलात? नाही तेच नाही करतायत ना, मग बसून खाते ना शांत. आपण कुठून आला? आम्ही अमरावतीला आलाय. अमरावती. काय काय? झुणका भाकर आमच्याकडे झुणका आहे, भरीत आहे, वांग्याचं राईस आहे, लोणचं आहे आणि चिकेचं आहे, डाळीची चटणी आहे. डाळीची चटणी आहे. बरोबर, ओके. आम्ही 5 प्रकारची भाकरी बनवतो. कुठल्या कुठल्या? ज्वारीची, मक्याची, बाजरीची आणि मुरताची आणि आंबडची पण. इथे बघ काय म्हणजे आप्पे बनवतो. आप्पे बनवतो आणि पुरणपोळी पण बनवतो. तुझ्याला पुरणपोळी बनवते, आप्पे बनवते. अरे वा. पुरणपोळी आपली नॉर्मल साधी पुरणपोळी? नाही, साधी नाही, आपल्या विदर्भामध्ये पुरणपोळी. अच्छा, मॅडम. करणार करणार सगळं. थँक्यू. सेम. नमस्कार. आपण कुठून आलाय? जळगाव. ओ, आसोदा. एरंडलच्या पुढचं? नाही, आसोदा जळगाव जवळ. जळगाव जवळ. ओके. ठीक आहे. मागे आमटी कसली होती? आमटी, शेवभाजी, पाटोळी भाजी. शेवभाजीची. आणि तुम्ही आता हे करताय? खापराची पोळी. हे काय मांडले आहेत का? आपण कुठून? मी मुंबई. तर करणार आहात का अजून? वेळ आहे? वेळ. चला पुढे. हो, पुढे जाऊ. सॉरी मी जातो. चला, सेम है ना. लेट्स गो. हॅलो, आम्ही ते प्लीज आपला पॉडकास्ट बघतो. प्लीज से दॅट.
यांचे पॉडकास्ट खूप अप्रतिम असतात आणि मला वाटतं मी जवळजवळ सगळे पॉडकास्ट पाहिलेत. आपलं नाव? आणि अनुराधा. थँक्यू अनुराधा. आणि सगळ्यात छान गोष्ट तुमची ही आहे की तुम्ही दुसऱ्यांना बोलू देता. That's the best part about you. Thank you Can I so have a much. picture with Sure, please. पाव नमस्कार नमस्कार नमस्कार. ते काय हे आहे का आईस्क्रीम? हा. पावभाजी आणि तवा पुलाव. Oh, वा वा वा, समथिंग इंटरेस्टिंग. No, I will have something नक्कीच because I'm very hungry smelling everything. Yeah. You are from? मुंबई. मुंबई ओनली. अच्छा अच्छा अच्छा, मुंबई. मग आपला काय नमस्कार. उज्ज्वला महिला बचत गट म्हणजे कुठून आलात तुम्ही? लातूरून आलो. लातूर. मग गावाचं नाव बिंदगी 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 हार. काय काय आपल्याकडे? थालीपीठ आहे, दही धपाट आहे आणि मिरची भजी कांदे भजी. ओके. आणि दाण्याची चटणी आणि ही चटणी सोबत. फेमस म्हणजे थालीपीठ आणि मिरची कांदे भजी. कांद्याची भजी. ओके. हा ना, झालं केलं. फोटो काढायचा आहे? थांबा, चप्पल आहे पायात. थोडं बाहेर. सेवन सिंगल 7. और ये वाले जो है वो अच्छा वो उनका है. अच्छा अच्छा सॉरी. थैंक यू. इसकी क्या प्राइस है? पण आता राहणार काय? हल्ली असे खूप एक्झिबिशन्स होत असतात वेगवेगळ्या ह्यांची ना. शॉपिंग करायला आवडते खूप खूप जास्त. महालक्ष्मी सरसमध्ये यंदा काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला दिसतील, त्या म्हणजे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आपल्याला दिसतात. मुंबईची ही कंपनी ऑर्गॅनिक हॅपीनेस, आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की मी यांचे प्रोडक्ट्स वापरले. यांची मिलेट खिचडी, यांचं लाकडी घाण्यावरचं तेल हे मी स्वतः घरी वापरलं. भेटूया ऑर्गॅनिक हॅपीनेसच्या सर्वा. आणि खरं तर म्हणायला हरकत नाही की यांची खिचडी उत्तम असते. रात्रभर भिजत घालणं हा एवढाच एक आपल्याला करायला लागणारी कृती आहे, पण त्याच्यानंतर तुमच्या हातात आरोग्य तुमच्या ताटात येणार आहे. हॅलो, यावर्षी काय नवीन आहे? यावर्षी आम्ही सगळे 5 पॉझिटिव्ह मिलेट्स आणले. एक पॉझिटिव्ह याच्यासाठी की याचं GI लेवल की आपण ज्वारी आणि बाजरीपेक्षा कम्पेअर टू कमी असतं, म्हणून डायबिटीस लोक ज्यांना
शुगरचा प्रॉब्लेम आहे हम्म. तर ते भाताला सबस्टिट्यूट करून हे मिलेट्स वापरू शकतात. हम्म. असंच मिलेट हे ओव्हरनाईट सोक करून आम्ही त्याची पिठं बनवतो, त्याचे रवा बनवतो, म्हणजे रेडी टू कुक. ओके. दीज आर द फ्लेक्स. हे ज्वारी बाजरी भाजलेलं आहे. हम्म. कॉम्प्लेक्स सारखं तुम्ही खाऊ शकता, दडपे पोहे करू शकता, नाहीतर आपण पातळ पोह्यांचा चिवडा कसा तो बनवतो ह्याचा करता येऊ शकतो. असं आम्ही सगळ्या प्रकारचे रवे बनवतो. हम्म. म्हणजे ज्वारीला नाचणीला रात्र भिजवून मोड आणून काढलेला रवा. ओके. कुठलं पण मिलेट्स रात्र भिजवलं की ते ऍसिडिकचा अल्कलाइन होतो आणि डायजेशन साठी चांगलं. हो ग्रेट. मला तुझं कार्ड दे, माझं कार्ड गेलं तुझं. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि ही खिचडी खरंच छान आहे. मी खूप आय थिंक कोविडच्या आधीच्या Yes, वर्षी मी घेतली कोविडच्या होती, आधीच्या. त्यामुळे ती मी पापड कोणाला खायला आवडत नाही, पण आपल्याला बरेच वेळेला आपण उडदाचे पापड म्हणून खात नाही, तर इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पापड बघायला मिळतात. बीट आहे, त्याच्यानंतर टमेटो आहे, नागली आहे, पालकाचा पापड आहे, आणि काय तिथे उपासाचे पापड. ओके, एकच शूट करून घे, एकच मिनिट. पण मग आपण हे तळायलाच लागतात का मायक्रोवेव्ह मध्ये चालतात ना? थोडंसं तेल ब्रश करून ते केलं तरी चालतं. हा, हे तर म्हणजे मी आणू शकेन आता. ते तर मस्त मस्त. चला पुढे या, पुढे येऊया मध्ये. छान वाटलं. थँक्यू. ओके ओके. ये. थँक्यू. थँक्यू. हे मधुबनी नाहीये, ओडिशा पट्टे ओरिसा. हैंड पेंटिंग होते हैं पूरे नेचुरल कलर से. ओके. जो अगर आप स्टोन कलर होता है, कलर जो बनाते हैं ना, हाथ से कलर भी बनाते हैं. हाँ. जो पेंटिंग भी करते हैं, हाथ से करते हैं. ये मधुबनी के पास जाता है क्या थोड़ा सा? मधुबनी का से ये बहुत इजी है. अच्छा. मधुबनी हाथ जो होता है, इसका हाथ पैर का पता नहीं चलता किधर किधर है. मुझे स्टूडेंट वार्ड जैसे इसका देखो कितना फिनिश है, क्लियरनेस, हाथ पैर नाक क्लियरनेस है, तो हैंडमेड होता है. ये जो शीशेल कलर होता है ना, व्हाइट कलर शीशेल का, इलेक्ट्रिक कलर का है. ये क्या रेंज में आता है ये? ये पूरी जगन्नाथपुरी का ये वही है क्या? गणपति है. गणपति का अंदर एक गणपति है. उसे एनग्रेविंग करना पड़ता है. कितना टाइम लगता है बनाने? इसको बनाने में 2 महीने का मेहनत है. 2 महीना. गणपति बनता है मतलब अच्छा. आयरन पेन है मीडियम से, हाँ, इसका ऊपर हम ऐसे एनग्रेव करते हैं. एक ये मुझे चाहिए. इसको पहले ऐसे प्लेन रहता है, उसका हम एनग्रेव करते हैं. प्लेन होता है. हम लोग एनग्रेव कर दिए तो एनग्रेविंग करने के बाद क्या करता हूँ, आपको ऐसे काजल लगा देना. हाँ, काजल को इनके ऊपर डालते हैं. क्या बात है? ये हमारा छोटा का काजल है, काजल को इनके ऊपर हम डाल देते हैं. डालने के बाद क्या होती है, हम लोग जहाँ पर कार्विंग करते हैं, ये काला से मिर्ची का बड़ी भूज जाता है. वाह, इसको आर्टिस्ट को ब्यूटीफुल. अमेजिंगली ब्यूटीफुल, अमेजिंग. भगवान विष्णु ऐसे 10 अवतार बनाते, जो हम पुराना शास्त्र में लिखा गया था, हाँ, इसका पढ़कर हम लोग इसका बनाया. तो पांडुलिपि का ग्रंथ जो लिखा गया था ना, देखिए भगवान विष्णु के 10 अवतार है. ये मत्स्य, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, बलराम, बुद्धा करके खोलता है. और ये क्या है? ये 10 अवतार है. अच्छा, इसका ऊपर फिर पेंटिंग ये क्या प्राइस है? मतलब 1200. बीच में गणेश रहता है, राधा की तरह, वो बनेगा चारों तरफ से चलता है. और ये खोलने के बाद क्या, ये क्या है? वो देवदासी है, गोपी है, डांस कर रही है. अच्छा, इस साइड में एनिमल्स है, ऊपर से खोलो तो एनिमल्स, एनिमल्स है. हाँ, से देवदासी अरे. बड़े डांस पोजीशन में रहता है. और ये क्या है? ये इससे लगा. लॉन्ग साइड लगा हुआ है, राधा कृष्ण का बीच में. अच्छा, इसका सेव है.
ये राधा कृष्ण है क्या? इसमें साउंड में खाना का मस्त रहता है। अच्छा, इसमें लाइफ स्टोरी है, पूरा स्टोरी रहता है भगवान, पूरा लाइफ स्टोरी है। नहीं सब मत खोलिए प्लीज। ऊपर से 10 अवतार है, मत्स्य कश्यप वराह नरसिंह वामन परशुराम राम बलराम बुद्धा कल की यही से शुरुआत होती है। कंस का पिता माता को लेकर गया, 15 साल में डाल दिया, भगवान ने जन्म लिए, पूरा लाइफ स्टोरी पूर्ण कृष्ण जन्माचं हे अख्खं पेंटिंग बनवलंय कंस को त्यांनी. मारने तक है। खूप सुंदर, बहुत ही बढ़िया सारे ऐसे जी. explain करके आप जीपे है आपका स्कैनर, और वो बकेट क्या प्राइस है? बकेट क्या प्राइस है? हाँ बकेट बकेट बताती हाँ और 600 ते मला मंदिराचं थँक्यू थँक्यू सो मच. जय जगन्नाथ. थँक्यू. जय जगन्नाथ. सांगेन सांगेन हो आहे माझ्या पर्स मध्ये पण आहे. तुला पण हवं असेल तर सांग. आहे ती बघ. हॅलो परवा भेटूच या. परवा संमेलनाला येणार आहेस ना? सुकन्याचा होता. हा येतेस ना? हा. म्हटलं हो. मी 6ला आमचा प्रयोगच आहे त्यामुळे मला यावं. तुमचा रात्री हा हा great, ते great. ते कशात मी नवी येणार आहे. मी ना बरं मी पळते पुढे. नाही पळते भेटूया. बाय 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 बाय. तू बासुंदी चहा पितोयस? अरे बापरे. पी पी. अरे नको नको ऐकूनच टेन्शन येतं. एक प्रोडक्ट आहे. एक हॅलो 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 हॅलो. एकच जरा एकच बासुंदी चहा पावडरचं प्रोडक्ट आहे. अच्छा कमी म्हणजे पावडर मध्ये जास्त चहा होतो आणि चहा घट्ट होतो बरं. आणि टेस्ट एकदम खूप छान. मी साखरच घेत नाही चहात. मी साखर विदाऊट शुगर चहा पिते. बासुंदी ऐकूनच मला जाणार नाही. अरे पण मी विदाऊट शुगर पिते ना त्याच्यामध्ये सवयच नाहीये तर मला. या चहा पावडर म्हणजे जसा ब्लॅक टी आपण करतो हा, हा. या या पुढे काढतात. हा थँक्यू 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 थँक्यू. मी तिकडे जाते पण नाही. थँक्यू आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. चकली येस कारण मला हे काहीच चालत नाही याच्यात. हे असेल ना कमी फोटो काढायला सांगा. तुमचा कॅमेरा आहे द्या. नमस्कार नमस्कार. खूप छान आहे हे. माझं हो खूपच युनिक आहे. माझं आता घरच आमची मुंबईतली छोटी असतात ती ठेवायला जागा घेतली. कसली मुली आहे? कसली मुली आहे? हे कडूची राहत आहे. डेंगू मलेरिया चिकनगुन्या टायफॉइड कोविड कुठला बी व्हायरल आला तरी तो मोठ्या खाना आणि आपली शब्दावरी आपल्यासाठी शब्द माहिती आहे मला. स्वतःवरी माहिती आहे. मी पिते दुधात घालून. टेस्ट भरलेस बर ओके हा आणि याला कुठल्याही प्रकारचा खताचा वापर नाही, कुठलाही केमिकल कलर लायसन्स असलं ह्याच्यात काही बोगस नाही. ठीक आहे बरोबर. मी स्वतः इंजिनियर आहे. 2 कारागिरांपासून मी चालू केलं होतं. 350 कारागिरांबरोबर मी सुद्धा काम करतो. हे आता आपले गुजरातमधले कारागीर आहेत. ज्या महिला त्यांना दुसरा अल्टरनेटिव्ह रिसोर्स नाही त्या लोकांना आपण एम्पॉवर करतो. ओके आम्हाला घोंगडी बघायचं आहे. त्याला घोंगडी बघायला मिळेल का? ही घोंगडीची आपण योगा मॅट तयार केलेली आहे. हो ही गव्हर्नमेंट अप्रूव्ड जे शिपूल आहे ते त्याच्यापासून आपण ती बनवलेली आहे. ओके हे हिमालयनचं वूल आहे. सॉफ्ट घोंगडी आपण तयार केली हे ठीक आहे. ओके एकदम सॉफ्ट घोंगडी ही अंगावर घेण्यासाठी वगैरे मुंबईत शक्यच नाही रे. वगैरे म्हणून आय नो हा हा. चलो ऑल द बेस्ट. खूप खूप ऑल द बेस्ट. प्लीज घेऊया. इथपर्यंत आलं. ऑल द बेस्ट. प्योर ब्रास है ना ये? हो खूपच केलंय. हॅलो आय एम फाईन. हाऊ आर यू? कर कर खूप शॉपिंग सेलिब्रिटी केलं सुरू शॉपिंग आता करताय.
चालू आहे ना. हॅलो, हँडमेड प्रोडक्ट्स आहेत. हॅलो, बघून येतो एक 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 शूटच करतोय. हा पॅक मध्ये मूग असते ना. तीळ द्या मला. तीळ अर्धा नाही आहेत, 1 किलो वाटतं. अर्धा नाही, हा हे आहेत ना. हे किती आहेत? ही अर्धा आहे ना. हा, मग तीळ अर्धा, डाळ 1 किलो. ही आहे ना पॅक, अर्धा अर्धा किलोचा 2. तुमच्या जेवणाच्या इथे पण स्टॉल आहे ना? ये भी गले का ही है. थँक्यू. किती मस्त. हो, हा संक्रांत स्पेशल आहे. देऊ शकतो कोणाला आणि आम्ही तुम्हाला खाऊ शकतो. खाऊ पण शकतो. आम्ही तुम्हाला गिफ्ट देणार आहे माऊली, आमची. माऊली देणार आहात? मग ते नंतर माऊलीचं काय करायचं? खायचं आपण सजवून घेऊ शकतो त्याला डायनिंग. या, थँक्यू. थँक्यू सो मच. खाऊ शकतो ना आपण? प्रॉपर खाऊ शकतो ना? ऑर्गॅनिक तिळापासून बनवलेलं आहे. संक्रांतीचे स्पेशल माऊली मिळाले त्याला. थँक्यू. थँक्यू. लिंब जांभळाचा आहे, ओव्याचा आहे, तुळशीचा आहे आणि फॉरेस्ट. म्हणजे आपण काय करतो, बी बॉक्स असतात. हे बी बॉक्स ज्या एरियामध्ये मायग्रेट करेल तिकडे जी शेती करतात त्यानुसार त्याचं कलेक्शन होतं. बरोबर. हा, त्याची नॅचरल टेस्ट त्याच्यामध्ये येते आणि त्याचे नॅचरल जे फायदे काय असतात ते त्याच्यामध्ये येतात. हे नॅचरल प्रोसेस आहे. ते हनीमध्ये आपण ड्रायफ्रुट्स पण ऍड केलेले आहेत जेणेकरून हनी सोबत जी काय आपण घेतो ते आपल्या बॉडीला 100% लागू होतं. तुळस, ओवा, ओवा, कडुलिंब, जांभूळ आणि फॉरेस्ट. आणि फॉरेस्ट नॉर्मल आपला जो मोड. ओके. मला ना ओवा ट्राय करायचं थोडंसं, अगदी किंचित. का एवढं ना, कमी करा. डायजेशन साठी बेस्ट असतो. सर्दी, खोकला, डायजेशन. पण स्ट्रॉंग नाही लागत अशी. थोडीशी तिखट लागते. जास्त घेतलं तर समजेल तुम्ही कमी. नको नको, बस बस. पण मला कशा बरोबर घ्यायचा? असं मॉर्निंगला आपण वर्कआउट करण्याच्या आधी 1 ग्लास गुनगुना पाणी करायचं, 1 चम्मच मध्ये टाकायचा, थोडासा लिंबू टाकायचा, मिक्स करून घ्यायचं. बेस्ट आहे. अच्छा, सकाळी उठल्या अनुषापोटी. वर्कआउटला जाण्याच्या आधी. वर्कआउटच्या आधी म्हणतात. वर्कआउटच्या आधी घेतलं ना, नंतर आपण वर्कआउट करतो आपल्या बॉडीला 100%. पण मला खोकला होतो सारखा, मग ओव्याचा ना? अजवाईन आणि तुळशी दोन्हीपैकी एक कोणताही बेस्ट आहे. अच्छा, ओके ओके. मग तुळशीची प्राइस काय आहे? त्या प्राइस 300 ग्राम मध्ये आहे. हा, 280. ओके. तुलसी, ओके. हॅलो, शेणावर हे सारवलंय का? कुठलं सारवलं? शेणावरचं शेण, त्याचं लाल माती. हे लाल माती. काळी माती किंवा काळा कोळसा. कोळसा किंवा काळी माती. ओके. सफेद कलर म्हणजे पूर्वी फक्त तांदळाचं पीठ वापरायचं. बरोबर. आता तांदळाचं पीठ, पोस्टर कलर आणि पीठ तिन्ही गोष्टी मिक्स. ओके. हे पण सेम, कलर सेम. कारण त्याचा व्हाईटनेस जास्त दिवस टिकतो. तांदळाच्या पीठचा व्हाईटनेस थोडं कमी होतो. बरोबर बरोबर. याची फ्रेम करून घ्यायला लागेल ना नंतर. हा, कसलं होतं ते? अच्छा, रातकिडा नाही. थांबा थांबा, काजव्याचं. त्याचं तुम्ही केलं होतं का? ओ, याला क्विलिंग म्हणतात. जसं हस्तकलेचा एक प्रकार आहे. ह्याच्यामध्ये बरेच वेळेला फुलांचं आणि बरेच वेळेला जॉमेट्रिक पेंटिंग्स बघायला मिळतात आपल्याला. ह्याला क्विलिंग म्हणतात. क्विलिंग पासून तयार केलेलं आर्ट आहे हे. ऍक्च्युली हँडीक्राफ्ट मध्ये. थँक्यू. ते शूट करतात तुम्ही, त्यांच्यामध्ये तुम्हीच पडाल. ये तू ये, इथे होता.
पारंपरिक जातं, पाटा, वरवंटा या गोष्टी सुद्धा तुम्हाला महालक्ष्मी सरसमध्ये बघता येतील। या पारंपरिक गोष्टी आपल्या स्वयंपाकघरातून आता गायब झालेल्या दिसत आहेत, पण या गोष्टी इथे तुम्हाला अगदी मुबलक प्रमाणात विकत घेता येतील। ये है ऐसे ही सो सकते हैं। ये मैम फोल्डिंग चटाई है। अच्छा, पूरा इस टाइप से फोल्ड हो जाता है। मल्टीपर्पज है, घर, फ्लोर, गार्डन, टेरिस, लोबी, योगा, पूजा, पिकनिक कहीं भी इस्तेमाल कर सकते क्या प्राइस है इसकी? हैं। ये मैम 1200 रुपए का है। इसका बड़ा साइज 1600। ये सो भी सकते हैं ना? जी बिल्कुल। इंटरेस्टिंग है ना? बघितलं तू फोल्ड सांगा, तुम्ही काय खाणार? मी काही नाही, मी आता तेच सांगतो सुरू होतो काय खायचं तू बस पहिले। मी सांगते काय खा। तिखट आहे पण आंबील ज्वारीचं चांगलं आहे, बट इट इज व्हेरी स्पायसी। आणि काय केलं? आणि खरा जीवनाचा ग्रामीण आनंद काय असतो, काळात जी लोक येतात ते त्यांचं ऑथेंटिक काय देतात ते तुम्ही बघा आणि मजा करा। थँक्यू सर। अशा पद्धतीने महालक्ष्मी सरसचा आपण फेरफटका मारलेला आहे। अनेक गोष्टी इथे तुम्हाला बघायला मिळतात ज्या महाराष्ट्रातल्या आहेत आणि महाराष्ट्राबाहेरच्या देखील आहेत, पण शेवटी आपली संस्कृती ही एक आहे आणि त्याचं जतन करणं हे आपलं नागरिक म्हणून कर्तव्य आहे। दरवर्षी महालक्ष्मी सरसमध्ये मी येऊन शॉपिंग करून ते माझं कर्तव्य पार पाडतच असते। तुम्ही सुद्धा या 7 जानेवारीपर्यंत BKC ग्राउंड अर्थात मुंबई बँड्रा इथे महालक्ष्मी सरस 2023-2024 शॉपिंग करा, संस्कृती जतन करा आणि आपल्या घरी ती संस्कृती घेऊन जा।